नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. माका पाचुंदा शिवरस्ता 15 ऑगस्ट पर्यंत खुला करा, अन्यथा शेतकरी व महिलांचा आत्मदहनाचा इशारा. सुमारे 1000 नागरिकांचा संताप. शाळकरी मुलांसह रुग्णांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर. नेवासा तालुक्यातील माका येथील पाचुंदा शिवरस्ता गेल्या काही वर्षांपासून अडविला गेल्यानं परिसरातील सुमारे 1000 नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जागा न सोडल्यानं सुमारे 1 किलोमीटरचा हा मार्ग 5 फुटांचाही उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीनं खुला करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या शिवरस्त्याचा वापर परिसरातील शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र रस्ता उपलब्ध नसल्यानं शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण आजारी पडल्यास किंवा प्रसूतीची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णाला मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. रस्ता खुला करून देण्यासाठी नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही पत्रव्यवहार करण्यात आला असून अहिल्यानगर जिल्हाधिकारी तसेच नेवासा तहसीलदार यांच्याकडे वारंवार निवेदनं देण्यात आल्याचं नागरिकांनी सांगितलंय. मात्र अद्याप या प्रश्नावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान 15 ऑगस्ट पर्यंत माका पाचुंदा शिवरस्ता खुला करून दिला नाही तर परिसरातील शेतकरी, महिला व नागरिक आंदोलनाची तीव्र भूमिका घेतील असा इशारा देण्यात आला आहे. काही नागरिकांनी मुलाबाळांचं आत्मदहन करण्याचा इशाराही दिल्यानं प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असल्याचं सांगते, मात्र आम्हाला दैनंदिन जीवनात ये-जा करण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाही. आमच्या अडचणींकडे प्रशासनानं तातडीने लक्ष द्यावं आणि शिवरस्ता खुला करून द्यावा अशी आर्त मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या प्रश्नामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिल्यानं प्रशासनानं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. SR24 न्यूजसाठी रावसाहेब वरपे, अहिल्यानगर. लाडक्या भावाला आमची एवढीच विनंती आहे का आम्हाला रस्त्यासाठी काहीतरी करावं. त्यांनी रस्त्याचं काय अडचण तुमची? रस्त्याची आमची म्हणजे हे लोकांनी आम्हाला रस्ताच बंद केला आहे. सरकार सुद्धा आमची दक्षता घेत नाही. कोणता रस्ता बंद केलाय? शिवरस्ता माका पाचुंदा इकडे जाणारा रस्ताच बंद केला आहे. तुम्ही आणि आता आमचे सासू सासरे दवाखान्यात नेणारे कसे नेणार आहेत? आम्ही आजारी पडत आहे. तुम्ही 15 ऑगस्टला आत्मदहन करणार आहे म्हणजे असं समजा. आम्ही 15 ऑगस्टला आत्मदहन करणार. म्हणून मग आम्हाला रस्ताच नाही. सरकार आमचा दखलच घेत नाही. नुसतं सरकार लाडकी बहीण म्हणतंय. शिवरस्ता हा काय आहे याचं अडचण काय तुम्हाला? आम्हाला अडचण आहे. लोक जाऊनच देत नाहीत ना. हे आमचा रस्ता अडीला आहे. बर दुखणे भाणे रातची लेकरं बाळ म्हाताऱ्या कोताऱ्या कशा न्यायच्या उचलून देईन? हा जायलाच कसं जावं? त्या पोरा सोरायचे किती तारामळी होत्या. हे झाला प्रकार काय आणि रस्ते तुम्हाला किती त्रास आहे? किती वर्षापासून आहे? मी सुनील पंढरनाथ शिंदे. माका हा शिवरस्ता, माका पाचुंदा शिवरस्ता जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले अतिक्रमण झालेलं आहे आणि तो बंद आहे. तो चालू करून देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही एकंदरीत सांगता का आत्मदहन करा 15 ऑगस्टच्या हे काय आहे? आत्मदहन करणार आहे. का करणार आहे? जर 15 ऑगस्टच्या आज जर नाही चालू झाला तर आम्ही आत्मदहन निश्चित करणार आहे. किती शेतकऱ्यांचा निर्णय हा? जवळजवळ हजार शेतकऱ्यांना. 1000 शेतकऱ्याचा म्हणजे 1000 शेतकऱ्याला रस्त्याने येणं करावं लागत. हो हो हो. रस्त्याचा काय प्रॉब्लेम तुमचा शिवरस्त्याचा? हा शिवरस्ता 4-5 वर्षापासून बंद आहे. बर आम्हाला काय होतं, मुलं शाळेत नेता येत नाही. हां परत पेशंट जर असले नाही, इतके पाण्या पावसाचे इतके हाल होते. आम्ही तरी याच्यातून असं जातो, पण काय होतं हे आता 5 वर्षापासून बंद झाला. इकडून गेलं का तिकडून त्या शेतकऱ्याने बोलायचं, इकडून ह्या शेतकऱ्याने बोलायचं. आणि हे जे शासन आहे आम्ही यांना वारंवार लेटर पाठवतो. तर लेटर पाठवल्यानंतर हे कोणीतरी येणार, काहीतरी सांगणार, परत जाणार. म्हणजे सरळ सरळ आमची हे शासन फसवणूकच करते. तुमची इथून पुढे दिशा काय? आम्ही 15 तारखेला 15 ऑगस्टला आत्मदहन करणार म्हणजे करणार. एवढं त्याग का केलं तुम्ही? आता हे आम्ही वारंवार कुणीतरी येतंय शासनाचा माणूस, तहसीलदार साहेब म्हणा, कुणी असं येतात. फक्त टायमापुरती येतात आणि लगेच जातात. म्हणजे आम्हाला आहे ना आत्मदहन केल्याशिवाय पर्यायच नाही.